नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर आदित्य सोंजेजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या काही वर्षांपासून यांनी या क्षेत्रात कामाला सुरुवात केली आणि इंजिनियर पेक्षा सुद्धा आता बिल्डर डेव्हलपर म्हणून त्यांचं करिअर जास्त चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला नेहमी असं वाटतं, की एका मध्यमवर्गीयाचं सामान्याचं स्वप्न असतं, की घराचं आणि ते पूर्ण होण्याचं माध्यम म्हणजे अर्थातच आता फ्लॅट आहेत आणि त्या फ्लॅटसाठी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर त्यांचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. त्यामुळे त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि या क्षेत्राबद्दलची त्यांची स्वतःची वैयक्तिक मतं काय आहेत, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. त्यामुळे नमस्कार. नमस्कार. आता गप्पांना अशी सुरुवात करायची ते म्हणजे थोडीशी फ्लॅशबॅकपासून. ते म्हणजे साधारणपणे तुमचं काय म्हणतो आपण शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती ते विचारायचं आहे. म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळलात? 1ली ते 10वी तर बेसिकली माझं नाशिकमध्येच झालंय. हं, हं. आदर्श इंग्लिश सेकंडरी स्कूल म्हणून आहे ते, सीबीएसलाच आहे. हं, हं. 11वी-12वी माझं भोसले मिलिटरी कॉलेजमध्ये आणि इंजिनिअरिंग के वाघ एज्युकेशन. म्हणजे पण या क्षेत्राकडे वळण्यामागचं कारण किंवा इन्स्पिरेशन कोण होतं? इन्स्पिरेशन ॲट सच असं त्यावेळेला असं काही फार काही म्हणजे आधीपासून ठरवलेलं नव्हतं, की मला सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं किंवा या क्षेत्रातच काम करायचं. पण घरी बेसिकली म्हटलं तर माझे मामा किंवा काका झाले तर ते या फील्डमध्येच काम करतायत, रिअल इस्टेटमध्येच काम करतायत. ओके, ओके. आणि म्हणून मग तुम्हालाही वाटलं की याच्यात हो, मग त्याच्यात वाटलं थोडं बघितलं. मग अशी एक थोडी आवड निर्माण झाली, की नाही आपण पण करू शकतो असं वाटलं. ओके, मग त्यानंतर मग या फील्डमध्ये करायचं करियर करायचं ठरवलं. ओके. पण मला नेहमी असं वाटतं ऑन लाइटर नोट, की जेव्हा असं कोणीतरी आपल्यातलंच या क्षेत्रात चांगलं नाव करून ठेवलेलं असतं आणि आपण जेव्हा या क्षेत्रात येतो, तेव्हा मग कामाचं दडपण येतं सुरुवातीला का त्यांची मदत होते? नाही ॲक्चुअली आता दोघंही आपण असं म्हणू शकतो 50-50. आता त्यांची मदत तर 101% या क्षेत्रामध्ये म्हटलं ना, तर तुम्हाला मदत ही लागणारच. हं, की हं. कुठल्या प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी चॅलेंजिंग असतो. बरोबर. प्रत्येक गोष्टी प्रत्येक दिवस काहीतरी एक वेगळं काहीतरी नवीन घेऊन येतो. हं, हं. तर त्यावेळेस तुम्हाला मोठ्यांचा गाईडन्स हा 100% लागणार. लागतो. तुम्हाला पाठबळ कोणाचं तरी लागणार. तुम्हाला गॉडफादर असणं फार आवश्यक आहे. बरोबर. अगदीच. आणि दडपण म्हणजे कसं असतं, की बाबा तुम्ही आता एक वेल नोन फॅमिलीमधून आलात किंवा कुठलं तरी तुमचं बॅकग्राऊंड वेल नोन आहे. हं, तर हं. तुम्हाला तो कुठेतरी टॅग असतो. म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन पण तुमच्याकडे तसाच होतो, की बरोबर. नाही तुम्हाला ह्या बॅकग्राऊंड मधून आलाय तर याचं काम असंच असणार. बरोबर, मग बरोबर. तुम्हाला काही वेळेस असं असतं, की ते त्या रिंगणाच्या बाहेर किंवा रिंगणामध्ये राहून तुम्हाला तसं काम करावं लागतं. बरोबर, मग त्या बरोबर. केसमध्ये मग तुम्हाला प्रॉफिट हो किंवा लॉस हो त्या गोष्टीकडे तुम्हाला बघावं नाही लागत. हं, हं, हं. मग जेव्हा तुम्ही म्हटलात, की या इंडस्ट्रीमध्ये कोणतरी गॉडफादर पाहिजे किंवा कोणीतरी असा हेल्पिंग हँड पाहिजे असं आपण म्हणू त्याला. मग त्यातलाच एक दुसरा टप्पा विचारायचा आहे. एका सिव्हिल इंजिनिअरला कायम एक स्ट्रगल असतो. सुरुवातीचा पहिला प्रोजेक्ट कसा मिळणार? कोण आपल्याला देणार? कारण फ्रेशर असल्यामुळे एक्सपिरियन्स नाही आणि एक्सपिरियन्समुळं कोणी प्रोजेक्ट देत नाही. तर मग तो तुमचा प्रवास पुढचा कसा झाला? आणि जो पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट केलात, त्याची काही आठवण आहे का? नक्कीच. ॲक्चुअली आता जसं तुम्ही म्हटलात, की एक्सपिरियन्सच्या बाबत, तर माझ्या घरी जरी आता माझं बॅकग्राऊंड जरी होतं, तरी मला पहिले माझ्या घरच्यांनी सांगितलं, की दुसरीकडे जाऊन काम कर. बरोबर. तो एक्सपिरियन्स घे. हं. मगच ऑन प्रॅक्टिकली तुम्ही उतरू शकता बिझनेसमध्ये. म्हणजे बरोबर. असंही नाही, की बुवा आज मी इंजिनिअरिंग करून आलो आणि मला लगेच बिझनेसमध्ये बसवलं, अशातलाही काही भाग नाही. हो, हो, मी हो. पण ॲक्चुअली पहिले 4 वर्ष पहिले मी पुण्यात जॉब केला. हं, मग हं. त्यानंतर घरच्यांना वाटलं किंवा मला वाटलं, की नाही आता मी थोडं करू शकतो. कोणाची मदत घेऊन थोडंफार मला काहीतरी गाईडन्स मिळाला, तर मी माझा याच्यावर करू शकतो. मग तेव्हाच मला या फील्डमध्ये उतरण्याचं हे मिळालं, पाठबळ मिळालं. व्हेरी गुड. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल, अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा आहे. कारण कधीतरी मोठी चूक किंवा दुर्घटना होऊ शकते. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? आता अकुशल कामगार ॲक्चुअली बघितलं तर ही जी आपली जी फील्ड आहे ना, हं. इथं लेबर म्हटलं तर हा लेबर जो आहे हा अविभाज्य भाग आहे. हो, हो. म्हणजे तुम्ही अगदी. त्याला बाहेर काढू शकतच नाही. नाही. आणि ॲक्चुअली जर बघितलं तर आता जसं तुम्ही म्हटलं, की धोके कुठल्या पद्धतीने टाळू शकतो. तर आपण एक स्ट्रिक्ट सुपरव्हिजन ठेवू शकतो. म्हणजे त्यांच्याकडे जे काही काम दिलेलं आहे आपण, त्या गोष्टीकडे एकदम बारकाईने बघणं किंवा मग त्यांच्याकडे जे फॉर एक्झाम्पल जे काही आपले क्रिटिकल टास्क आहेत, आरसीसी झालं किंवा तुमचं स्टील बाइंडिंग वगैरे, तिथे त्या केसमध्ये तुमचं अनस्किल्ड लेबर न लावता तुम्ही स्किल्ड लेबर लावला, तर ते बेटर राहील. दुसरं आता रेसिडेन्शियलमध्ये तुम्ही काम करताय किंवा आता बऱ्याचशा कस्टमर्सशी तुम्ही प्रोजेक्ट हँडओव्हर जेव्हा करताना, तेव्हा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि ऑफकोर्स कायमच फ्लॅटचा रेट हा कायम जास्त असतो. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीची सांगड किंवा बॅलन्स मग तुम्ही कसं करता? जर तुम्ही क्वालिटी आणि याच्यात जर म्हटलं तर आम्ही तर ऑब्व्हियसली की तुमचं जे काही कोर एलिमेंट्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल झालं तुमचं स्ट्रक्चरल एलिमेंट्स आहेत किंवा काही बांधकामच्या गोष्टी आहेत
त्या गोष्टींसोबत क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. बरोबर. मग सेकंड ऑप्शन जो काय जे काय आपल्या गोष्टी म्हणजे जे थोडक्यात लक्झरी आयटम्स आहेत, म्हणजे तुमचं टाईल्स झालं, फिनिशिंगचे आयटम्स आहेत, पेंट झालं, या ज्या ज्या गोष्टींमध्ये आपण ऑप्टिमायझेशन करू शकतो, जिथे आपण बजेट कॉम्प्रोमाइज करू शकतो, तर त्या गोष्टी आम्ही हमखास ग्राहकांना सांगतो की तुम्ही इथं कॉम्प्रोमाइज करा. तुम्ही जे काय कोर एलिमेंट्स आहेत तिथे कॉम्प्रोमाइज करू नका, म्हणजे जेणेकरून तुमचं जे काय बजेट आहे आपण त्या बजेटमध्ये तुमचं घर बसवू शकतो. दुसरं असं विचारायचं आहे, नाशिकच्या संदर्भातला एक प्रश्न आहे, कारण तुम्ही आता रेसिडेन्शियलच्या माध्यमातून इथे काम करताय म्हणून. तर नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर आणि आता बिल्डर डेव्हलपर अशा दोन्ही अँगलने विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, प्रशासनानं आता कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे जर येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये एक चांगलं बदलतं नाशिक आपल्याला बघायचं असेल तर? आता सर्वात महत्वाचं म्हटलं तर प्रशासनाकडनं आपल्याला आहे ना एक जॉब्स क्रिएशन हे सर्वात मोठं टास्क आहे. ऍक्च्युली जर बघितलं आता आयटी क्षेत्र आपल्याला असं म्हणजे मागील एक 5 ते 10 वर्षापासून आपल्याला ऑन पेपरच दिसतं की आयटी क्षेत्र येणार, नाशिकमध्ये आयटी क्षेत्र येणार, पण ते ऑन पेपर न राहता प्रशासनाकडनं तिथे त्याच्या एक काहीतरी एक स्ट्रॉंग काहीतरी ऍक्शन्स घेतली पाहिजे, जेणेकरून नाशिकची डेव्हलपमेंट होईल. म्हणजे आता नाशिक हा जर म्हटलं ना आपण एक पर्याय म्हणून बघू शकतो पुणे किंवा मुंबई सिटी साठी. बरोबर बरोबर. आणि इथं ऍक्च्युली बघितलं तर इकॉनॉमिकली खर्चही कमी आहे. कनेक्टिव्हिटी पॉईंट ऑफ व्ह्यू नाशिक फार एकदम मध्यस्थी आहे असं म्हणू शकतो, की जेणेकरून तुम्ही पुण्यालाही जाऊ शकतात, मुंबईला जाऊ शकतात, आपला खानदेश पट्टा किंवा कसमादे पट्टा हे दोघंही अप्रोचेबल आहे. बरोबर. तर अशा दृष्टीनं तुम्ही म्हणला त्याप्रमाणे ही पावलं उचलू शकतात. पण मग शासनानं काय प्रयत्न केले पाहिजेत किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? पावलं उचलणं म्हणजे ऍक्च्युली त्यांनी जे काय ऑन पेपर केलेलं आहे, माझं म्हणणं आहे की त्यांनी ते एक्झिक्यूट केलं पाहिजे. अच्छा अच्छा, हे सर्वात महत्वाचं, की फक्त ते ऑन पेपर न राहता जे काय त्यांनी ठरवलेलं ऍक्च्युली शासनाचे हे जे काय गोष्टी ना म्हणजे आयटी पार्क झालं किंवा तुमचं आता बघायला गेलं तर नाशिकला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा फार मोठा आहे. त्या दृष्टिकोनातून शासनाच्या योजना वगैरे फार चांगल्या आहेत. म्हणजे तुमचं आता मध्ये त्र्यंबकेश्वरला एमटीडीसीचा तुमचा ग्रेड वाढवून मिळाला, ग्रेड ए काहीतरी टुरिझमचा स्पॉट मिळाला. ते हेरिटेजच्या हिशोबाने पण बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या फक्त ऑन पेपरच राहिल्यात. जसं की आता मागील मी जर बोललो की आयटी पार्कचं फक्त 5 ते 10 वर्षापासून मागून फक्त सांगण्यात येते किंवा ते ऑन पेपर जागा ऍक्विजिशन चालू आहे किंवा हे चालू आहे, पण त्याचं जे काय पद्धती ज्या पद्धतीने ऍक्विजिशन व्हायला पाहिजे किंवा ज्या फास्ट पेसने त्याचं काही गोष्टी घडायला पाहिजे त्या घडत नाहीये. बरोबर बरोबर. दुसरा पुन्हा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीकडे यातला आता तुम्ही काम करताना अर्थातच काय रोज अडचणी येतच असतील, पण अशी एखादी अडचण किंवा आव्हान सांगू शकता का की आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? मग ते टेक्नॉलॉजीच्या अँगल नसेल, काही नैसर्गिक असेल, लेबरच्या अँगल नसेल किंवा अजून कुठलं असेल, पाया खंडाना कधी बीसी सॉइलचा असेल, कुठलाही एखादी अडचण आणि त्याच्यावर कसं तुम्ही सोल्युशन काढलं? आता सर्वात म्हटलं तर इथे एक बेसिक एक म्हणजे वेस्टेज. आता वेस्टेजच्या दृष्टिकोनातून कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आपण ते वेस्टेज कॅल्क्युलेट नाही करू शकत, कारण की लेबर इंटेन्सिव्ह म्हटलं जिथे लेबर इंटेन्सिव्ह आलं की तिथे तुमचं वेस्टेज हे होणारच, पण ते कमीत कमी होणार या दृष्टिकोनातून आम्ही आता ऍक्च्युली एक बीआयएम म्हणून एक गोष्ट आहे, म्हणजे बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग, थोडक्यात कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये एक थोडी अपग्रेडेड टेक्नॉलॉजी वापरतोय आपण, की ते युज करून आम्ही म्हणजे टाईल्सचं तुमचं पॅटर्न्स आहेत किंवा कटिंग पॅटर्न्स आहेत ते काय आम्ही ते पहिले अगोदरच ठरवून ठेवलं या पद्धतीनेच टाईल्स कट झाले, जेणेकरून आमचं वेस्टेज वाचलं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर जनरली बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? सर्वात पहिले तर म्हणजे स्टील आपल्याला ऍक्च्युली जे डिझायनर देणार जे काय ग्रेड दिलेलं आपण त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. मग त्याच्यानंतर सेकंड थिंग येते म्हणजे तुमची कॉस्ट, जी काय आपल्याला क्वांटिटी लागणार आहे ती क्वांटिटी तुमची कमी नसणार आहे. म्हणजे इथे 1 रुपयाचा पण व्हेरिएबल जर कन्सिडर केला तर तो खूप मोठा असतो. ओव्हरऑल प्रोजेक्टच्या कॉस्टिंग मध्ये तो फार मोठा असतो. बरोबर. मग सेकंड थिंग झाली कॉस्टिंग, त्याच्यानंतर तुमची क्वालिटी. ऑब्व्हियसली ऍक्च्युली कॉस्टिंगच्या अगोदर क्वालिटी आहे की क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज करून चालत नाही, त्यामुळे हे दोन्ही फॅक्टर आहेत बघितले त्याच्यात पाहिजे. आयकॉन स्टील तुम्ही कधी यापूर्वी वापरलंय का? हो, ऍक्च्युली मी आयकॉन मागच्या 2 प्रोजेक्ट पासून वापरतोय. आताच्या करंट प्रोजेक्ट मध्ये पण माझा आयकॉन स्टीलच वापरतोय. ओके. तर मग तुमचा आयकॉनचा अनुभव कसा होता इन टर्म्स ऑफ सर्व्हिस, क्वालिटी, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी? सर्व्हिसच्या बाबत तर मला काहीच कंप्लेंट नाही. ऍक्च्युली मी आता रिसेंटली म्हणजे 2 दिवसापूर्वीच माझं स्लॅबचं कास्टिंग केलं, त्याच्यासाठी मला स्टील जे काही लागणार होतं ते मी आदल्या दिवशी ऑर्डर केलं, माझ्याकडे नेक्स्ट डे ऑन साईट माझ्याकडे स्टील अवेलेबल होतं. वा वा. त्यामुळे ते अवेलेबिलिटीचा मला काहीच इश्यू नाहीये. आणि जे काय वेटचं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कॉस्टिंगच्या हिशोबाने जर बघितलं तर इथं क्वालिटीमध्ये किंवा तुमच्या याच्यात त्यांचे स्ट्रेंथचे रिझल्ट वगैरे जे काय ते मला ऍक्च्युअली दिलेले आहेत त्यांनी. एनव्हलप मध्ये ते रिझल्ट येतात आपल्याकडे ऑन साईट पोहोचण्याच्या अगोदर की तुमच्याकडे हे स्टील आहे, याची आम्ही ऑन फॅक्टरी चेकिंग केलेली आहे, त्याचे रिझल्ट असे असणार आहेत. आणि जे काय वेट दिलेलं आहे ऑन फॅक्टरी ते मला म्हणजे तंतोतंत मॅच झालंय. म्हणजे 1 किलो किंवा 2 किलोचा काय जो काय फार काय डिफरन्स असेल तो फार त्याच्यावरती मला तो डिफरन्स मिळालेला नाही. बरं.
आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे तुमच्यासारखेच यंग इंजिनियर जे आता या फील्डमध्ये येत आहेत, फ्रेशर्स आहेत किंवा ज्युनियर्स आहेत, तर तुमच्या त्या मित्रांना म्हणून काय सल्ला द्याल तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी? आता क्षेत्रात येण्यापूर्वी मी तर एकच म्हणेल की तुम्ही इंजिनिअरिंग झालं म्हणजे आपलं शिक्षण पूर्ण झालं अशातला काही भाग नाही आहे. इथे इंजिनिअरिंग झाल्यानंतर शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंगचं ते काय जे काही फॉर्मल एज्युकेशन आहे ते झाल्यानंतर तुम्हाला इथं रोज नवीन काहीतरी शिकायला मिळणार आणि तिथून घरी तुमची शिक्षणाची सुरुवात होणार. त्यामुळे याच्यात रोज शिकण्यासारखं रोज काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि जे काय येणार ना तुम्हाला रोज अपडेट राहणार आहे. म्हणजे आपली जी काय फील्ड आहे ना ती कोर फील्ड आहे. या कोर फील्ड मध्ये ना फार काय टेक्नॉलॉजीचा उपयोग होत नाही, पण ऍक्च्युअली बघायला गेलं तर तिथं बरेचसे आपल्याकडे साधन आहे. जसं मी बीआयएम बद्दल बोलतो की बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग, याच्याने तुमचं रिस्क मिटिगेशन होऊ शकतं, याच्याने तुमचं वेस्टेज कमी होऊ शकतं, प्लॅनिंग तुमचं प्रॉपर होऊ शकतं की म्हणजे येणाऱ्या 6 महिन्यात तुम्हाला काय कुठली गोष्टाची कशी गरज पडणार आहे हे तुम्ही 6 महिन्या अगोदर प्रेडिक्ट करू शकता. ते काय तुम्ही टेक्नॉलॉजी कशी तुम्ही इंटिग्रेट करणार या गोष्टीवर तुम्हाला पण ते म्हणजे जे काय कोर एज्युकेशन आहे ते धरून न चालता अपडेटेड एज्युकेशन पण तुम्हाला घेणं गरजेचं आहे. बरोबर. क्या बात. सो हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर आदित्य सोनजे सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मला नेहमी असं वाटतं की कुठलंही क्षेत्र बदलतंय, हेही क्षेत्र बदलतंय. पूर्वी अगदी बेसिक जर तुम्ही बघितलं असेल तर तो पेपर आणि पेन्सिलनं आपण प्लॅन काढत होतो, आणि अर्थात आता सॉफ्टवेअर पर्यंत आलो, आता AI पर्यंत आलो. इकडं तुम्ही म्हणला तसं एक नवीन टेक्नॉलॉजी येते. या टेक्नॉलॉजी बरोबर जर तुम्ही चाललात तर या स्पर्धेच्या युगात तुम्ही पुढे चालाल आणि त्याप्रमाणे तुम्ही भविष्यात प्रगती करू शकाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.